नवी मुंबई में इन दिनों चूहों का आतंक तेजी से बढ़ता नजर आ रहा है। शहर में चूहों की संख्या के साथ साथ उनका आकार भी बढ़ने की शिकायत सामने आई है। नवी मुंबई महानगर पालिका द्वारा चूहों पर नियंत्रण के लिए करोड़ों रुपए खर्च किए जा रहे हैं, लेकिन इसके बावजूद कोई खास असर दिखाई नहीं दे रहा है। इस मुद्दे पर महासभा में नगर सेविका शुभांगी पाटिल ने कड़ी नाराजगी जताते हुए प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल उठाए। साथ ही बढ़ते चूहों के कारण लेप्टोस्पायरोसिस जैसे खतरनाक बीमारी का खतरा बढ़ने की आशंका भी जताई गई है, जिससे नागरिकों में चिंता का माहौल है। उंदरांची संख्या महानगरपालिकेच्या या पूर्ण आवारात, पूर्ण नव्या मुंबईतच महानगर तर तिकडे खूप मोठी संख्या वाढत चालली आहे आणि नुसती संख्याच नाही वाढत चालली आहे, तर उंदरांची साईजही वाढत चालली आहे। मला असं वाटतं की नव्या मुंबईत सगळ्यांनाच खूप पोषक असं वातावरण असतं, त्याच्यामुळे नवी मुंबई ही सगळ्यांची पसंतीचं शहर आहे। असं वाटतं की उंदरांचंही पसंतीचं शहर बनलंय नवी मुंबई। आज प्रत्येक म्हणजे मी जसं ज्या प्रभागात नेतृत्व करते की गावठाण असू दे किंवा LIG माझी कॉलनी असू दे, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर उंदीर चालले पूर्ण शहरभर। आज तुम्ही सभागृहात बघितलं असेल तर प्रत्येक सदस्याने त्या मूषकांवर आवाज उठवलेला आहे आणि इतकी संख्या वाढलेली आहे की प्रमाणाच्या बाहेर ती संख्या वाढलेली आहे। तर मी एक उदाहरण देते की माझ्या इथं मुलं ग्राउंडमध्ये बॅटबॉल खेळत होते आणि एका बिलाजवळ बॉल गेला आणि त्या मुलाला उंदीर चावला। अशा 2 मुलांना उंदीर चावला। तर भविष्यात मला वाटतं लेप्टोस्पायरोसिस हा रोग उंदरांपासून होतो, तर भविष्यात हा रोग नव्या मुंबईत वाढण्याची शक्यता आहे। आणि आज करोडोचं आपण टेंडर काढतो ह्याच्यावर, पण त्याचं नियंत्रण कुठेच नाहीये।